मंडळी, एखादं शहर, एखादं गाव, एखादं राज्य किंवा अगदी एखादा देशही यांची तिथल्या वैशिष्ट्यांनुसार एक विशिष्ट ओळख असते. मंडळी, पाकिस्तान किंवा चीन म्हटलं ना की तिथे दोन्ही देश आपल्यासाठी कुरापतींमुळे प्रसिद्ध आहेत. तसंच अमेरिका आणि रशिया त्यांच्या सामरिक शक्तीसाठी, तर इंग्लंड त्यांच्या साम्राज्यासाठी. मंडळी, यात कधी कधी एखादी ओळख ही मिरवण्यासारखी असते, तर एखादी ओळख ही लाजिरवाणीही असू शकते. अशीच काही विरोधक आपल्या देशातही आहेत आणि ती सांगताना एखाद्या राज्याचा अपमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. पण वाढत्या गुन्हेगारीचं उदाहरण देताना आपले राजकारणी एखाद्या शहराची किंवा राज्याची तुलना ही उत्तरेतल्या राज्यांची नावं घेऊन करतात. नेत्यांच्या भाषणांपासून अगदी चित्रपटांपर्यंत काही राज्य ही फक्त आणि फक्त गुन्हेगारीसाठीच प्रसिद्ध आहेत असं सांगण्यात आलंय आणि दाखवण्यातही आलंय. आता तुम्ही म्हणाल की हे मी का सांगतोय, तर मंडळी, त्याचं कारण आहे ते म्हणजे 16 दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाच्या सरपंचांची म्हणजे संतोष देशमुखांची झालेली निर्घृण हत्या. आणि आज 16 दिवसानंतरही या घटनेवरून सुरू झालेलं राजकारण काही थांबलेलं नाही. घटना एका गावाची, एका जिल्ह्याची असली तरी त्यावरून अवघ्या राज्याचं राजकारण पेटलंय. बरं, फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप असते तर मी शहरांच्या वेगवेगळ्या विरोधांचा इतिहास तुम्हाला सांगितलाच नसता. पण बीडच्या हत्याकांडावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपात आपल्या शहरांची तुलना ही गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यांशी केली जाते आणि हा नक्कीच एक चिंतेचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय आपण तेही. कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही? बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच? आता जे आहे हे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला, त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग्स ऑफ सफेदकोर का वशेकोर म्हणलं, याच्या पलीकडे काय तयार झालंय? याच्यात या दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल? जे माझ्या मनात भीती वाटते मला, आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही भीती वाटलेली नाही. पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिलांना बघता, रडताना बघते, अस्वस्थ आणि महिला म्हणतात की आम्हाला भीती वाटते. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे, फडणवीस साहेबांनी आधी समजून घ्यावं. परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या राज्याला कलंक लावणार आहेत, काळीमा फासणार आहेत राज्याच्या प्रतिष्ठेला. आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे, असे लोक आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. आपण त्यांना घेतलेलं आहे. आपण पाहिलं सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आणि विरोधकांनी काय म्हटलंय त्या, पण याच बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीच्या मुद्द्याशी निगडीत आहे आपला आजचा पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, गुन्हेगारीच्या घटनांवरून काही राजकारणी बीडची तुलना बिहारशी करतायत. अशी तुलना करणं पटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले आहेत. मंडळी, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर झालाय असं म्हणून तिथली गुन्हेगारी किती वाढली आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. याच पत्रकार परिषदेत ते म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री तिघांपैकी एकानं बीडचं पालकमंत्री व्हावं. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एक भीती व्यक्त केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी बीडची तुलना ही थेट बिहारशी केली आहे आणि या सगळ्या आरोपांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तरही दिले. आपण तेही पाहूया. महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे. खरं म्हणजे प्रत्येक घटनेचं इतकं राजकीयकरण हे शोभत नाही. त्यांना केवळ राजकारण करायचं, त्यांना जातीमध्ये विद्वेष तयार करायचे, तेवढंच त्यांचं काम. वाल्मिक कराडला अटक करा, गुन्हा दाखल करा आणि बीडचं पालकमंत्री पद तुम्ही घ्यावं असं आहे की बीडचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं या संदर्भात अजितदादा, मी आणि शिंदे सर आम्ही ठरवू. त्या संदर्भात ते कोणी द्यावं, कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू. पण बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही.
आणि मंडळी, बीडच्या मुद्द्यावरून झालेले राजकीय आरोप प्रत्यारोप हे आपण पाहिले, पण बीडकरांना असंच वाटतंय का? आणि तेच जाणून घेण्यासाठी आम्ही बीड शहरात काही स्थानिक नागरिकांना गाठलं आणि त्यांच्या भावना काय आहेत हेही त्यांच्याकडून जाणून घेतलं. पाहूयात. बीडकर म्हणून आता तरी आम्हाला सध्या असुरक्षित वाटतंय, कारण बीडमध्ये सर्वात जास्त गुन्हेगारीचं क्षेत्र जे आहे ते राजकीय हस्तक्षेपामुळे जास्त आहे. जर बाहेर फिरायचं म्हणलं तरी माणूस असा जीव मुठीत घेऊन फिरतोय सध्या. बीडमध्ये नाही, पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे. गुन्हेगारी क्षेत्र सध्या बीड जिल्ह्यात वाढलेलं आहे आणि ह्याला फक्त प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे. एक मुलगी जर समजा कॉलेजला जरी पाठवायची म्हणलं तर ती धडकी बसलेली पालकाच्या मनामध्ये की पाठवावं का नाही पाठवावं. तर ही वस्तुस्थिती अशी की फक्त ही राजकीय पाठबळ ह्यांच्या पाठीमागं प्रशासनाला दबावाखाली जाते. जर प्रशासनाने जर कुणाच्या दबावाला न बळी पडता जर कारवाई केली असती की कुठलं दुसरं कर्तव्य घडलं नसतं. आणि ही परिस्थिती आली ती प्रशासनामुळे झालेली. भयभीत तर आहेच, कारण आज रस्त्यावर फिरताना सुद्धा भीती वाटते. भीतीचं वातावरण जिल्ह्यात झालेलं आहे या मसाजोगच्या घटनेपासून. आणि जे अमानुषपणे मारलंय हे चित्रपटात सुद्धा असं बघायला मिळत नाही. इतका अमानुष कृत्य झालेलं आहे ते. या घटनेमुळे लोक घाबरत आहेत. हा, घाबरत आहेत ना, 100% घाबरत आहेत. आज तुम्हाला आपण नगर रोडवर आहेत, नगर रोडवर सध्या बोलायची सुद्धा म्हणजे भीती वाटते एखाद्या गोष्टीविषयी. जे गुन्हेगारी होत आहेत ते त्यांच्या वैयक्तिक वादातून गुन्हेगारी होतात. ह्याच्यामध्ये फक्त एकच आहे की राजकीय लोकांनी त्याची एक कुठंतरी त्यांची पोळी भाजण्याचं काम करू नये. मंडळी, सध्याच्या वातावरणात दस्तूर खुद्द बीडकरांना किती असुरक्षित वाटतंय हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकलंय. मंडळी, बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले मारेकरी अजूनही फरार आहेत. त्यात विरोधकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचे संबंध असल्याचे आरोप केले होते. आणि आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही उडी घेतली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा पुरावाच त्यांनी एक्सवर पोस्ट केला. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे म्हणजे त्यांची कंपनी एकत्र आहे, जमीन एकत्र आहे असं म्हणून दमानिया यांनी जगमित्र शुगर्सचे सातबाऱ्याचे 6 उतारे समोर आणले. सातबारे जे आहेत ते डिजिटली डाउनलोड केले आणि बघितलंय की त्याच्यात दोघंही आपले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघंही त्याच्यात डायरेक्टर्स आहेत. आणि त्या दोघांचीही नावं त्या सातबाऱ्यामध्ये 88 एकरवर आहे. म्हणजे हे फक्त कंपन्यांमध्ये एकत्र नाहीत, हे सातबाऱ्यांवर म्हणजे जमिनींच्या याच्यात सुद्धा व्यवहारात सुद्धा एकत्रच आहेत. कालच संध्याकाळी मी पंकजा मुंडेंना मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही गप्प का? तुम्ही एक मंत्री आहात बीडच्या आणि आजपर्यंत बीडमध्ये एवढी मोठी घटना घडली आणि ज्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही भगवानगडावरनं बोलला होतात तो व्यक्ती सुद्धा खंडणीच्या आरोपात तर सरळ सरळ दिसतोय. त्या व्यतिरिक्त ह्या संतोष देशमुखांच्या खुनामध्ये सुद्धा त्याचा हात आहे की नाही याच्यावर तुम्ही चकार शब्द सुद्धा का काढू नये? आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधल्या शस्त्रास्त्र परवान्यांविषयीही प्रश्न उपस्थित केलाय. एकट्या बीड जिल्ह्यात 1222 शस्त्रास्त्र परवान्यांचं वाटप कशासाठी आणि कोणासाठी करण्यात आलंय असा प्रश्न त्यांनी विचारला. परभणीत 32 आणि अमरावती ग्रामीणमध्ये 243 परवाने देण्यात आले आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि कोणाच्या वरदहस्ताने परवाने देण्यात आलेत? बीडमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने अधिकृत परवाने देण्यात आलेत तर जिल्ह्यात किती अनधिकृत परवाने असतील असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसंच दिवसा ढवळ्या हवेत गोळीबार करणारा तरुण कैलास फड विषयी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. पाहूयात त्या काय म्हणतात. फक्त बीड जिल्ह्यामध्ये 1222 लोकांकडे गन लायसन्स आहे. हा आकडा बघून एकतर हादरल्यासारखंच झालं, कारण इतक्या लोकांना जीवाची कशी काय म्हणजे भीती आहे आणि का ही लायसन्सेस इश्यू केली माहीत नाही. पण महत्त्वाचा मुद्दा असा की त्याच्यात वाल्मिक कराडचं त्याच्या नावापुढे डिॲक्टिवेटेड असं दाखवलं जातंय. त्या डिॲक्टिवेटेडचा त्याचा अर्थ काय ते मला नाही माहिती. पण हा कैलाश फड नावाचा जो व्यक्ती होता जो हवेत गोळीबार करतो त्याच्याकडे लायसन्स नाही आहे. तर मी ताबडतोब SP-ना ते व्हिडिओ देखील पाठवला, ही लिस्ट देखील पाठवली आहे आणि अशा सगळ्या लोकांना अटक करण्यात यावी अशी विनंती मी त्यांना केली आहे.
कारण हा व्यक्ती कैलाश फड हा वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचा आहे, धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. आणि जर आपल्याला ही दहशत संपवायची असेल तर या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचून अशा सगळ्या लोकांना अटकेत घेतल्याशिवाय ही दहशत संपणार नाही. आणि ही जी आता इतकी धमकी देणं, एक्स्टॉर्शन करणं, हे जे रॅकेट चाललंय ना, ते रॅकेट आपल्याला तोडता येणार नाहीये. आणि मंडळी, याच संदर्भात आता वेळ झाली आहे ती या सगळ्या बीडच्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी, आणि त्यासाठी आपण चाललोय गेस्ट सेंटरला. आणि तिथे आपल्या सोबत आहेत आष्टीचे आमदार सुरेश धस, जे बीड जिल्ह्यातच आहे. धसजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या या 0 ओव्हरमध्ये. आणि खरं तर दुर्दैव आहे, बीडसारखा जो जिल्हा आपण ऊसतोड कामगारांचा म्हणजे श्रमिकांचा जिल्हा म्हणून ओळखतो, आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी तिथं जवळ अंबाजोगाई जवळ, आणि त्यांनी तिथं विवेक सिंधू नावाचा एक आद्य ग्रंथ लिहिला. आणि त्या बीडमधून आज विवेक नाहीसा झालाय. मगाशी आपण अनेक बीडकरांची चर्चा केली, त्यांना तर दहशतीखाली आहेत, मुलीला कॉलेजला पाठवायला घाबरतायत. असं का व्हावं, ज्याला विरोधक बिहार म्हणतायत आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून तुम्ही त्याचा गँग्स ऑफ वासेपूर असा उल्लेख करताय. एवढी दहशत बीडमध्ये का निर्माण व्हावी? आता त्याच्यामध्ये अंजलीताई आता बोललेले आहेत, हा जो विषय बोललेलो आहे याच्यावर मी ऑलरेडी बोललेलो आहे ना. हे जे गँग्स म्हणजे हा जे फड आहेत, सन्माननीय फड, हे बापाच्या नावावर लायसन आहे, पोरगा बंदुकी लावून हिंडतो. आणि ह्याच मुलांनी बापांनी त्या दिवशी मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांना कोणत्या भाषेमध्ये, आणखी तुमच्याकडं काही क्लिप्स आल्या नसतील, आणखी पाठवून देतो आम्ही, अंजलीताईंना पाठवून देतो, तुम्हालाही पाठवून देतो. हे एका ठिकाणचं फक्त फोटो, हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बी असाच फोटो आहे फड साहेबांचा. हे जे आदरणीय फड साहेब आहेत, जे गोळ्या बिळ्या मारतायत, यांच्या वडिलांच्या नाव. आणि हे पिस्तूल जे आहेत हे कुणाच्या शिफारशीवर झाले याचं बी एकदा विश्लेषण झालं पाहिजे ना. हे 1200-1300 पिस्तूल हे मी सभागृहात बोललेलो आहे की कोणी, आम्ही तर कोणी शिफारशी बेफारशी केले नाही बाबा. आणि हे इतकाले पिस्तूल म्हणल्यावर काय होणार आहे? मुंबईत आहेत का एवढे? दमानियाताई राहतात तिथं. हे काय कधी काळी दमानियाताईंचा माझा बी वाद झालेला आहे, तात्विक झाला, मिटला, संपला विषय. पण मी दमानियाताईंनाच विचारतो, मुंबईमध्ये किती आहे, ठाण्यात किती आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती आहेत सांगा ना. एबीपी माझ्याकडे माहिती असली तर ती तरी सांगा. हाच मुद्दा जेव्हा तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी किंवा अंजली दमानियांसारख्या सामाजिक कार्यकर्ता जेव्हा उपस्थित करतात तेव्हा कारवाई होती, आणि या प्रकरणात गुन्हाही दाखल झालाय अशी ताजी माहिती आहे. पण हे बीडमध्ये का व्हावं? गँग्स ऑफ वासेपूर तुम्हाला म्हणावं गुन्हा कधी दाखल झालाय? गुन्हा कधी दाखल झालाय त्याचं मी स्वतः पत्र दिलंय. आणि मतदानाच्या दिवशी माधव जाधवचा अजूनही नाही झाला, वकील आहेत ते. आणि त्यांना कोणत्या भाषेमध्ये ते व्हिडिओ पाठवलाय. बारगळ होते, अविनाश बारगळ, याच्या अगोदरचे एसपी. आता हे एसपी आलेत, आता यांना लगेच म्हणणं उपयोग नाही. हा तर फक्त हवेत गोळीबाराचा गुन्हा दाखल झालाय. अजून ते 22 ते माधव जाधवांच्या वरती पोलिसांना चुटक्या वाजवून हे पोलसाड अशी भाषा आहे त्यांची त्या पुढच्या व्हिडिओ मध्ये. हे पोलिसा मागा सरक, ही भाषा हेच पोराची. हे जे आहे फड कोण आहे, हा मुलगा, हे बाप आहे आणि त्याचा पोरगा आहे, ते पुढचं रेडीच मटेरियल आहे यांच्याकडे सगळं. आणि ह्या लहान लहान मुलांचा वापर कसा योग्य करायचा हे आकांना चांगलं माहिती आहे. आणि ते हे पोरं कोणीकडे घेऊन चालले हे बघा बाबा. आता का सुरेशजी, तुम्हीच स्वतः लोकप्रतिनिधी आहात तिथले, तुम्हीच जर सांगितलं नाहीत आका कोण आहेत, तर हे फड सारखे तरुण आहेत ना, हेच फक्त यांच्यावर गुन्हे दाखल होतील. आका समोर कधी येणार? आकाना कधी समोर आणणार? नाव घेत नाही, अंजलीताईंनी नाव घेतले ना. ते माझं आका म्हणजे तेच समजायचे. तेच म्हणजे अंजलीताईंना जे अभिप्रेत आहे नाव, तेच तुम्ही आका म्हणताय. आणि तुम्ही का त्यांचं नाव घेत नाही? अंजलीताईंनी जे नाव घेतलंय तेच आदरणीय वाल्मिक अण्णा कराड साहेब, म्हणजे मी म्हणतोय ते आका. पर
हे वाल्मिक कराड जे आहेत यांचं नाव खंडणी प्रकरणात येत आहे. पण त्याच वेळेला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केलात सकाळपासून की परळी तालुक्यातली 200 कुटुंब, तिथले व्यापारी गाव सोडून जात आहेत, हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला स्वस्थ बसवतं का? तुम्ही मगाच सकाळपासून बोलताय या विषयावर, काय चाललंय नेमकं बीडमध्ये? आहे परळीचा मतदारसंघ हा पूर्वेला आहे, आम्ही इकडे आहे. हो, बरोबर आहे. अगोदर ऑलरेडी आपला मुद्दा सांगत बीडवर होतो. चालू आहे. ज्या ठिकाणी बीड वरती नाही, परळी बीड मध्ये एवढं नाहीये. बीड आमच्या अलीकडं आहे. हे जे सगळं होतंय, सर्वाधिक खून कुठं होत आहेत तर परळीत होत आहेत. एकूण खुनांची संख्या कुठे आहे? परळी. बीड मध्ये फार कमी घटना आहेत. गेवराईत कमी आहेत, माजलगावात कमी आहेत, केज मध्ये कमी आहेत. आता हे यांचं कार्यक्षेत्र आकांचं वाढत चाललंय ना. आकांचं कार्यक्षेत्र परळीवरून अंबाजोगाईकडे आलं. अंबाजोगाई शहर ते जरा आमचं मराठवाड्यातलं पुणे, तिथं यांना काय हस्तक्षेप करता येणार. पण नवीन गुंतवणूक आली, नवीन कंपनी आली की मग हे आका जे आहेत ते परळीवरून उड्डाण करून इथं आले आणि इथं हे गँग जे आहे ते तयार केली. हे जे संतोषचा अतिशय अमानवी पद्धतीने जो खून केलेला आहे ते ह्याच्यासाठी दहशत बसवण्यासाठी हे उद्योग केलेला आहे. आणि हे आका जे आहेत त्यांचं आणखी पुढं कार्यक्षेत्र वाढलंय आमच्या पाटोद्यापर्यंत. पाटोद्यात सुद्धा जे पोरं कधी आम्ही पाहत नव्हतो ते बी पिस्तूल लावून फिरते. पुन्हा अजून हे त्यांच्या फेसबुक व्हॉट्सअपवर ते टाकतात, मेरा नेता ऐसा झंटा फंटा, असं ते सगळं. तुम्ही त्यांचे जरा रेकॉर्ड काढून बघितलं तर मला वाटतं ही तरुणाई जी आहे, तरुणाईला अरे बाबा हे अन्नात लयच भारी दिसतोय बाबा अशी वाटणारे बी नवीन नवीन पोरं आहेत ना. हे फेसबुक व्हॉट्सअपच्या जमान्यातली मुलं, यांना त्याच कौतुक वाटतंय आणि ते आकर्षित होऊन हे असे उद्योग करतायत. अहो तुम्ही आमच्या इथं O2 कंपनी आहे, रिन्यू पॉवर कंपनी आहे. ही एका कंपनीने कधी हिंमत केली 2 कोटीची मागितली, त्यातली निम्मी अर्धी दिली असेल पहिली निघून, आणि ती राहिलेली ती मागायला गेलते. हे कोणाच्या आदेशावर मागायला गेलते? आकांच्याच आदेशावर गेलेले आहेत ना. मी आतापर्यंत नाव घेतलं नाही पण आता घेतो ना. हे बाकीचे खालचे जे आहेत हे आगंतुकमुळे, याचं सोटमुळे म्हणजे हे आका आहे. या आकांचा आणखी एक उद्योग तुम्ही आज समोर आणलाय आणि तो म्हणजे तुम्ही सांगितलं की रामनगर तांड्यासारख्या एका गावात एक CEC सेंटर मधनं परभणीमधल्या 40,000 हेक्टर जमिनीचा विमा भरला जातो. हे काय चाललंय? ह्या जमिनीचं काय राजकारण? रामनगर नाही, एक मिनिट. रामनगर तांडा या गावावरती एकच CSC सेंटर दाखवलं. त्याच्यावरती 4,000 हेक्टरचा विमा भरला. ते सगळे लोक परळी तालुक्यातले आहेत. ते माझ्याकडे गठ्ठेच्या गठ्ठे आहेत. मी ते आता सोशल मीडियावर व्हायरल करणार आहे. आणि सोनपेठ जो तालुका आहे, सोनपेठ एका तालुक्यामध्ये 13,190 हेक्टर वरती विमा भरला गेलाय. आणि ते सर्वच्या सर्व शेतकरी. ही आयडिया काय आहे माहितीये का? सांगू का एक? हो बोला, वेळ आहे तुम्हाला. आयडिया अशी आहे की बीड जिल्हा हा पीक विमा भरण्यामध्ये सगळ्यात जास्त अग्रेसिव्ह असतो किंवा आयडिया असते, म्हणजे रेडी असतात लोक. पटापट शेतकरी जातात CSC सेंटर कडे, स्वतःचा 7/12 आहे, चल बाबा माझं हे भरून टाक. परंतु ही गावं कशी चॉईस केलेत? रामनगर तांडा, अमका तांडा, तमका तांडा, हे फक्त आणि फक्त बंजारा समाजाचे जे तांडे ते तांडे यांनी टार्गेट केले. का तर आमच्या परभणी जिल्ह्यातला सोनपेठचा बंजारा समाज असो, पालमचा बंजारा समाज असो किंवा आणखी जिंतूरचा असो, या तालुक्यामध्ये मी 18 महिने त्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेलो आहे. मला तिथली जातीय समीकरण, कोणते कोणते गावं कसे, हे सगळं माहिती आहे. हे तांडे यांनी टार्गेट का केले की मेजॉरिटी ऊसतोड कामगार जो आहे तो ह्या तांड्याचा आहे. हा बंजारा समाज, लमाण समाज गरीब आहे. हे सगळे ऊसतोडीला कर्नाटकामध्ये, आंध्रमध्ये
आणि वेळ पडली तर तामिळनाडूमध्ये सुद्धा जातात पोट भरायला. हे सगळे पोट भरायला गेल्यावर जी मुदत असते त्या मुदतीत पीक विमा कोण भरणार? तर ह्या दांड्यावरचे समाजातले लोक भरणार नाही. मग आता आयडिया काय करा, हे सगळे ऊस तोडायला गेलेत, मग ऐसा करो या सगळ्यांच्या नावावरती आपलं भरा आणि 25% अग्रिम घ्या, नंतर 75% घ्या आणि ह्या रक्कम जे आहे ते 250 कोटी 200 कोटी आणि उचलतेत कुठले लोक? हे फक्त परळीचे लोक. या आता तर माझ्याकडे एक जिल्हा यायला लागला, 3 जिल्ह्यातले प्रकरण मी काढली. आता जालना जिल्ह्यात सुद्धा माझ्याकडे आकडेवारी आली, जवळजवळ 20 ते 25 हजार हेक्टर वरती डाळिंबाचाच विमा उचलला गेलाय. डाळिंबाचा विमा म्हणजे तो फार त्याच्यामध्ये करोड मध्ये जाईल ते प्रकरण. आणि हे सगळे लोक परळीचेच माणसं उचलून, माझं एक दासखेड म्हणून गाव आहे, हे म्हणजे बंजारा समाजामध्ये मी ऊसतोड कामगाराच्या साठी कोरोनाच्या काळात फिरलो, त्यावेळेस माझे एक बाब लक्षात आलेली आहे की बंजारा समाजामध्ये जाधव, चव्हाण, आडे, जाधव आणि राठोड एवढेच मोजके 4-5 आडनाव आहेत. या आडनावाच्या व्यतिरिक्त त्यामुळे हे घोटाळे करणं त्यांना सोपं जातं. सुरेशजी, एक आडनाव नाही, पण त्या तांड्यावर दैफळे, चाटे, गुट्टे, मुंडे, आंधळे, तांदळे, सानप या आडनावाचे लोक कसं काय विमा भरतायत तिथं? आणि त्यांचं क्षेत्र आहे, क्षेत्र कोणाचं आहे? बंजारा समाज. त्याच्यावरती परळी तालुक्यातले लोक जाते आणि विमा भरते आणि करोडो रुपये. सुरेश, आपण मुद्द्यावर येऊया. या प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून तुम्ही काय मागणी करणार, थोडक्यात सांगा. कशावरती? सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून तुम्ही काय मागणी करणार? मुख्यमंत्री सभागृहामध्ये मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांचं स्वतःच स्टेटमेंट आहे आदरणीय फडणवीस साहेबांचं की याची आम्ही सखोल चौकशी करू. हे गंभीर बाब आहे. 8-8 हजार कोटी रुपये, मी नाही बोललो, हे फडणवीस साहेब बोलले. 8-8 हजार कोटी रुपये आम्ही यांना आपण देतो आणि त्यातले 1000-2000 कोटी रुपये जर असे जे लोक आहेत हे उचलून घेऊन जात असतील तर ही बाब गंभीर आहे, हे सीएम साहेब म्हणले. माझं स्वतःचं मत असं आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये बी विमा भरणारे परळीचेच लोक, बीडमध्ये इतर तालुक्यात विमा भरणारे परळीचेच लोक. या मुद्द्यावर मला वाटतं आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे आणि त्याच विषयी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यापैकी एकानं कोणीही बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं असंही तुम्ही सांगितलेलं आहे. आपण ऐकलं की आष्टीचे आमदार, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या सगळ्या प्रकरणात, बीडच्या एकंदर प्रकरणात काय आरोप केले. त्याच्या केंद्रस्थानी अर्थातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे आहेत. त्यामुळे आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचीही बाजू आपण समजून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण केस सेंटरला बोलणार आहोत परळीचे तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके यांच्याशी. वैजनाथजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. आपण आरोप ऐकताय आणि सगळ्या आरोपांचा रोख हा धनंजय मुंडे यांच्याकडे आहे, मंत्री. याच्याविषयी आपली प्रतिक्रिया किंवा आपण काय बाजू मांडाल? त्याच्यामध्ये काय झालंय की आता मी ऐकलं माननीय आमदार सुरेश धस साहेब बोलले, त्यांनी या ठिकाणी हे जे सगळे चालतंय यामध्ये फक्त राजकारण आहे. जे काही कुठली घटना घडली की त्या घटनेला नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या भोवती फिरवायचं. या ठिकाणी धस साहेब तर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ते यापूर्वी सत्तेमध्ये होते आणि ते विधान परिषदेवरचे आमदार होते. मग इतक्या दिवस एवढी घटना घडत असताना ते सत्तेमध्ये असताना आणि त्या सत्तेमध्ये देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि मग त्यावेळेस त्यांनी त्यांच्या कानावर का टाकलं नाही? माझा धस साहेबांना सवाल आहे. हे सगळं जे आता काही ते बोलतायत या घटनेच्या नंतर, तर त्यांनी त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायचं होतं, ते पूर्वी गृहमंत्री होते, एवढं सगळं ते असताना त्यांनी त्यांच्या कानावर टाकलेलं नाहीत. आणि आता काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता, त्या मंत्रिमंडळामध्ये खातेवाटप होतं आणि त्यामध्ये ठेवण्यापूर्वी त्यांच्या रचना आणि लोक गिरफ्त आहेत. काळजी घेतली पाहिजे की त्या ठिकाणी प्रकार वैजनाथजी,
काही तांत्रिक मुद्द्यामुळे आपला आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. नाही म्हणून या सगळ्या संदर्भात बीड जिल्ह्यात जे आता प्रकरण सुरू आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस जी तुमची याची काय भूमिका आहे एवढं थोडक्यात सांगा, कारण आपला आवाज नीट पोहोचत नाहीये. या बीड जिल्ह्यातले जे काही प्रकरण चालतात त्या प्रकरणामध्ये अजितदादा आपली भूमिका स्पष्ट केलेली पक्षाची. या ठिकाणी जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला कोणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. नामदार धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी तपास झाल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. या ठिकाणी जे कोणी राजकारण करतायत ते या ठिकाणी तोंडावर पडतील आणि जर कोणी या ठिकाणी आरोपी आढळून आले असतील तर त्यांना प्रशासन होईल ना. धन्यवाद जी वैजनाथजी. धन्यवाद वैजनाथजी आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. मंडळी, बीड मधली गुन्हेगारी आणि त्यावरून रंगलेलं राजकारण यावर आपण सविस्तर चर्चा केली. मग ते सुरेश धस असतील किंवा वैजनाथ साळुंखे असतील. या चर्चेनंतर आपण पुन्हा वळूयात आजच्या पोलकडे आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला प्रश्न काय होता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. गुन्हेगारीच्या घटनांवरून काही राजकारणी बीडची तुलना बिहारशी करतायत. अशी तुलना करणं पट्ट का? एकूण मतं युट्यूबवर आली 20,000. होय असं म्हणतायत 79% प्रेक्षक आणि 21% म्हणतायत नाही. एक्स वरचा पोल आपण पाहतोय. 66% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 34% प्रेक्षक म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 68% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 32% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 61% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 39% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, महायुतीच्या नव्या सरकारच्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारून आता जवळपास 2 दिवस झालेत. नवे मंत्री म्हटलं ना की नव्यानं मिळणारा बंगला हा येतोच आणि त्या बंगल्यांच्याच वाटपावरून मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात. मुंबईत मंत्र्यांसाठी एकूण 42 बंगले आहेत आणि हे 42 बंगले 3 परिसरांमध्ये वसलेले आहेत. पहिला अर्थातच मलबार हिल, दुसरा पेडर रोड आणि तिसरा नरिमन पॉइंट म्हणजे मंत्रालयाच्या समोर. मंडळी, मलबार हिल आणि पेडर रोडील बंगले अधिक प्रशस्त आहेत. वर्षा, देवगिरी, नंदनवन, रॉयल स्टोन, रामटेक, ज्ञानेश्वरी, शिवगिरी, पर्णकुटी ही त्याचीच काही उदाहरणं. तर मंत्रालयासमोरचे बंगले हे तुलनेने लहान आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थातच वर्षा बंगला मिळालाय, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नंदनवन बंगल्यातच राहणार आहेत. गेल्या सरकारमध्ये अजित पवारांकडे देवगिरी बंगला होता आणि यापुढेही ते देवगिरी बंगल्यावरच राहणं त्यांनी पसंत केलंय. आज चर्चेमध्ये असणारा बंगला म्हणजे रामटेक. हा बंगला खरं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आला होता, पण पंकजा मुंडेंनी या बंगल्यात राहण्याची आपली इच्छा बावनकुळेंकडे व्यक्त केल्याचं कळतं. बावनकुळेंनीही त्याला लगेच होकार दिला अशी चर्चा आहे. पंकजा यांचं रामटेक बंगल्याशी भावनिक नातं आहे, कारण त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना रामटेक बंगल्यावरच राहायचे. रामटेक हा सर्वात सुंदर म्हणजे सरकारी बंगल्यांमधला सर्वात सुंदर बंगला मानला जातो. या बंगल्याच्या लॉनवरून थेट समुद्र पाहण्याचा आनंद घेता येतो. रामटेकपासून अगदी हाकेच्या अंतरावर फडणवीसांचा सागर बंगला आहे. अर्थात फडणवीस आता काही दिवसच सागर बंगल्यावर असतील. मुख्यमंत्री या नात्यानं त्यांना वर्षा बंगल्यावर शिफ्ट व्हावं लागेल. दरम्यान सरकारी बंगल्यांवरून यंदा जाहीर रचसिकेत झालेली नसली तरी त्याची चर्चा कायमच होत असते आणि त्यावरच आहे आमचा आजचा दुसरा प्रश्न. त्यावरील प्रतिक्रिया आपण काही वेळाने पाहणार आहोत, पण आधी पाहूयात तो प्रश्न पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न, मंत्र्यांनी सरकारी बंगल्यांवरून आवड निवड करणं योग्य आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय त्यावर आम्ही आपल्याला दिलेले होते. मंडळी, रामटेक बंगला हा अनेकदा नकारात्मक कारणांमुळे देखील चर्चेत राहिला आणि त्याचं कारण म्हणजे हा बंगला अशुभ आहे अशी राजकीय वर्तुळात कायम चर्चा असते. पाहूयात रामटेक बंगल्याचा इतिहास काय आहे मीडिया सेंटर. रामटेक बंगला का नकोसा? 1995ला रामटेकमध्ये विलासराव देशमुखांचं वास्तव्य होतं. विलासराव देशमुखांच्या मोठ्या पराभवानंतर रामटेक बंगला चर्चेत आला. 1995 नंतर रामटेक बंगला अशुभ असल्याची चर्चा रंगू लागली. आघाडी सरकारच्या काळात रामटेकमध्ये भुजबळांचं वास्तव्य होतं आणि भुजबळ रामटेकमध्ये असतानाच तेलगी प्रकरण गाजलं. भुजबळांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
युती सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांनंतर खडसे सर्वात वजनदार मंत्री. रामटेक एकनाथ खडसेंच्या वाट्याला आला, पण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खडसेंना मंत्रिपद सोडावं लागलं. दीपक केसरकर हे महायुती सरकारमध्ये रामटेक केसरकरच्या वाट्याला आला होता आणि महायुतीला भरघोस यश मिळूनही केसरकरांचं मंत्रिपद गेलं. मंडळी, खाते वाटप आणि बंगल्यांचं वाटप हे मंत्र्यांसाठी अतिशय संवेदनशील मुद्दे असतात आणि त्यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मार्मिक भाष्य केलं. निमित्त होतं संगीत मानापमान चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण. अतिशय चाणाक्ष नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी मानापमान या शब्दाचा खेळ करून त्या सोहळ्यात एक राजकीय भाष्य केलं. पाहूयात ते काय म्हणाले. मी गेल्या 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून, खाते वाटप करून, बंगले वाटप करून, ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे. आमच्याकडे मान अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं. सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला, त्याने भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत. हा देखील एक योगायोग आहे. पण आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेच वैशिष्ट्य आहे. व्यासपीठ कुठलंही असो, राजकीय असो किंवा सांस्कृतिक, त्यांची बॅटिंग जोरदार असते. आता जाऊयात मंत्रालयात. महाराष्ट्रात नवीन सरकारच्या झालेल्या स्थापनेनंतर मंत्रालयात दालन मिळताच मंत्री ॲक्शन मोडवर आले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वित्त आणि नियोजन तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून सूत्र स्वीकारली आहेत आणि आज सकाळी मंत्रालयात दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी कामकाजाचा आढावाही घेतला. तर शालेय शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर मंत्री दादा भुसेंनी मालेगावच्या शासकीय विश्रामगृहात शिक्षकांची बैठक घेतली. तर प्रताप सरनाईकांनी परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारताच सर्व बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. तर अनेक मंत्री हे अधिकाऱ्यांमध्ये जरब बसवण्यासाठी थेट भेटी देऊन दरडावणीच्या सुरात आदेश आणि सूचना देत आहेत. गैरप्रकार खपवून घेणार नाही अशी तंबीज देत आहेत. संजय शिरसाट आणि योगेश कदम या नवख्या मंत्र्यांचं मंत्रिपदाचा अनुभव गाठीशी असलेले चंद्रशेखर बावनकुळेही अधिकाऱ्यांना इशारे देत आहेत. लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना? हे असं पाहता तुम्ही लोक? थोडी तरी लाज ठेवा, थोडी तरी. राहून दाखव रे, तुझे 1 दिवस इथं राहून दाखव. मस्ती करायला पाहिजे तुम्हाला, फक्त पैसे खायचेत का त्यात आणखी काही? लाज नाही झालं ना, लाज नाही मॅडम. तर तुम्हाला माहित नव्हतं येणार आहे म्हणून? कधी येत असायची का अवस्था का अशी? सर दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवलेला आहे आम्ही. कधी पाठवलाय? 2-2.5 वर्ष होते. दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून 2.5 वर्ष झाले म्हणतात. मग काल आज पेपरला बातमी आली 2.5 कोटी तुम्हाला मंजूर येते कसले? मग ते कुठे आहे? प्रशासकीय मान्यता जुलै 2024ला, परंतु निधी अद्याप प्राप्त झाला. अशी यांची अवस्था आहे. म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा यांचा गैर केले जाणार नाही, यांच्यावरही कारवाई केली जाईल. कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला, तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत, मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्यातून घेता येणार नाही. कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारशीची गरज, त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार, म्हणजे आम्ही सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ, या सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाच्या बाहेर काम करणार नाही. जास्त आहे बरोबर. आता क्रिसमस आहे, 31 आहे, त्याच्यामध्ये ज्या काही पार्टी चालतात तिकडे स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या. मी पूर्ण वेळ ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असताना मी सगळं जीवनात सहन करणार मी असं स्ट्रिक्ट आहे बरोबर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सायबरचं तुमचं कोण बघते, कदम कोणतरी आहे बरोबर नाही.
कदम कोणतरी आहे ते सुट्टीवर आहे. 2 दिवस गेले सुट्टीवर, बरोबर नाही? सुट्टीवर गेले तर चार्ज कोणाला देऊन गेले? सर चार्ज रेग्युलर ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर कोण इन्फेक्शन ऑफिसर कोल्हापुरे सर डे ड्युटी करून दिली ऑफिसर. आणि एक ऑफिसर सर आम्ही परभणीला गेले होते, त्यांनी 35 वर्षापूर्वीचा सर मर्डरचा आरोपी बोलले मला. पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे. येस सर. तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचे जे गुन्हे आहेत ते किती आहेत? येस बरोबर की नाही? त्याची ऍक्शन्स किती आहेत? येस ते मला पाहिजे. येस. माझ्या काही अपेक्षा आहेत, माझी एक काम करण्याची पद्धत आहे, त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे. त्यांना काही गोष्टी मला जे अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत, जेणेकरून हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे. दोन्ही खातं सरप्राईज व्हिजिट होतील ते आता तुम्हाला तारखाने वेळ सांगणार नाही, पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे. कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सुरक्षा किंवा सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, एवढा धाक माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे. गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे. आणि मंडळी, मंत्री महोदयांचा हा रुबाब पाहिल्यावर आता वेळ झाली आहे आजच्या प्रश्नाकडे वळण्याची. मंत्र्यांच्या बंगल्याबाबत आम्ही सोशल मीडियावर आपल्याला प्रश्न विचारला होता आणि त्यावर शेकडो प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूया आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेक्टर. आजचा प्रश्न आपण आधी बघतोय. मंत्र्यांनी सरकारी बंगल्यांवरून आवड निवड करणं योग्य आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. त्यावरचा कौल आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत, पण त्यावर या प्रश्नावर आपण प्रतिक्रिया पाठवल्या. त्याआधी पाहूया. श्याम ठाणेदार एक्सवर म्हणतात, आधी आवडीचे खाते मग आवडीचा बंगला मिळवणं यातच मंत्र्यांची ऊर्जा खर्च होते. दिनेश शिंदे एक्सवर म्हणतात, बंगला असो किंवा फ्लॅट यांना मिळेल तेवढं कमीच आहे. एक्सवरच गोपाळ दंड गव्हाळे म्हणतात, हे योग्य नसून त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा आदर करत योग्य पद्धतीनं वर्तन करावं. विलासिता आणि स्वतःच्या फायद्यापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य द्यायला हवं. यूट्यूबवर एक प्रतिक्रिया आली आहे. मंत्र्यांना पगार असतो ना, मग बंगले कशाला पाहिजेत? फुकटचा खर्च जनतेच्या जीवावर आणि किती सामान्यांची कामं होतात हे देखील एकदा चेक होणं गरजेचं आहे. यूट्यूबवर माया म्हणतायत, ते नाही करणार तर कोण करणार? समाजसेवा वगैरे होत राहील नंतर, आधी हे सगळं झालं पाहिजे. फेसबुकवर संभाजी कसबे म्हणतायत, आमदार खासदार मंत्री यांचे फाजील लाड बंद केले पाहिजेत. अशी कोणती जनतेच्या हिताची कामं यांनी केली आहेत? यांना आरामदायी बंगले पाहिजे. आणि पुण्यासारख्या ठिकाणी लहान लहान निष्पाप मुलं डंपरखाली चिरडली जातात. यांना ऐशो आराम मागताना लाज वाटली पाहिजे. फेसबुकवरच अक्षय भूमकर म्हणतायत, सरकारने जे बंगले राहायला दिले आहेत तिथेच मंत्री महोदयांनी राहावे अथवा स्वतःच्या राहण्याची सोय स्वतः करावी. आणि मंडळी, सोशल मीडियावरच्या आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर वळूयात 0 ओव्हरच्या दुसऱ्या प्रश्नावरच्या पोलकडे. आणि त्यासाठी आपण आलोय पोल सेंटर. आपला प्रश्न, मंत्र्यांनी सरकारी बंगल्यांवरून आवड निवड करणं योग्य आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 8000. होय म्हणतायत 20% प्रेक्षक आणि 80% म्हणतायत नाही. एक्सवरचा कौल आपण पाहतोय. 19% म्हणतायत होय आणि 81% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 43% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 57% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 25% म्हणतायत फक्त होय आणि 75% म्हणतायत नाही. मंडळी, मंत्र्यांना इतके मोठे बंगले कशाला हवे अशी चर्चा आपण अनेकदा ऐकतो. पण विचाराची ही दिशा खरंच योग्य आहे का? कारण मुख्यमंत्री असोत किंवा अन्य मंत्री ते महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी असतात. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून आलेले असतात. त्यांना 4 सोयी पुरवल्या तर कुठे बिघडतं? पण हो, त्याच्या बदल्यात त्यांनी देखील
आजचा महाराष्ट्र हा कालच्यापेक्षा अधिक समृद्ध असेल आणि उद्याचा महाराष्ट्र आजपेक्षा अधिक सुरक्षित असेल यासाठी जीवाचं रान केलं पाहिजे. यंत्रणेबद्दल आणि पर्यायानं मंत्री अधिकाऱ्यांबद्दल आपल्यातील अनेकांच्या मनात चीड असते, ती रास्तही असते, पण म्हणून त्यांच्या सोयी सुविधा कमी करणं हा त्यावरचा उपाय नाही. या मंडळींना अधिक जबाबदार आणि बांधील बनवणं हा त्यावरचा उपाय आहे. कारण काम करणाऱ्याला सोयी या दिल्याच पाहिजेत. हे केवळ सरकारलाच नाही तर खाजगी क्षेत्रालाही लागू आहे. पण खाजगी क्षेत्राप्रमाणे सरकारी काम देखील जेव्हा सुपरफास्ट वेगानं होईल ना, मंत्री अधिकारी टाळाटाळ करू शकणार नाहीत, तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थानं बहरेल असंच म्हटलं पाहिजे. मंडळी, ऑलिम्पिकच्या आजवरच्या इतिहासात एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकांची कमाई करणारी पहिली भारतीय कोण या प्रश्नाचं उत्तर अर्थातच नेमबाज मनू भाकर असं आहे. याच वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं नेमबाजीत 2 कांस्य पदकं पटकावण्याचा पराक्रम गाजवला. पण धक्कादायक बाब म्हणजे खेलरत्न या केंद्र शासनाच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या खेळाडूंच्या यादीत मनू भाकरचं नाव नाही. खरं तर मनू भाकरनं गेल्या वर्षभरात आणखीही काही आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली आहे, तरीही पुरस्कारासाठीच्या यादीत तिचं नाव नाही. पण त्याच पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कामगिरीच्या निकषावर भारताच्या पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांची नावं त्या यादीत आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुषांनी हॉकीत कांस्य पदकाची कमाई केली होती, तर पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमार हा T64 गटात उंच उडीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. मनू भाकरची कामगिरी ही तुलनेत सर्वोत्तम असली तरी तिनं खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळेच तिच्या नावाची पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली नाही असं कारण सांगण्यात येते. त्यामुळे देशातल्या क्रीडा क्षेत्रात एक नवा वाद सुरू झालाय की मनू भाकर सारख्या खेळाडूला खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याची गरज आहे का? केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय या वादावर आता काय तोडगा काढतात हेच पाहायचंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.